तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हालाही माहिती आहे बाहेरचं वातावरण कसं आहे. कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पडतो आणि पाऊस भले जोरात येत असेल, मुसळधार पाऊस पडत असेल, पण ऊनसुद्धा तेवढंच कडक पडतं. आता हा एक मोठा प्रश्नच उद्भवलेला आहे. नक्की उन्हाळा चालू आहे की पावसाळा? हे समजतच नाही आहे. पण जर बघायला गेलं तर दोन्हीही ऋतू चालू आहेत असंच वाटतं. कारण पाऊस पण मुसळधार पडतो आहे, प्लस ऊन पण तेवढंच कडक पडतो आहे. आता अशा वेळेला काय करावं? तर बघा मी इथे आज काय करणार आहे अन्नपूर्णा किचनमध्ये. तर मी आज साबुदाणा सरबत करणार आहे. तर याला सागोसुद्धा बोलतात. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आपल्याला हा साबुदाणा एका वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आणि हा साबुदाणा ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आणि धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे. आणि हा जो नंतर पुन्हा आपल्याला या साबुदाण्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि मी अगदी थोडंच पाणी ॲड करणार आहे. म्हणजे हे जे साबुदाणा आहे तो हलका असा ओला राहिला पाहिजे, अशा पद्धतीने पाणी ॲड करायचं आहे. आणि झाकण लावून आपल्याला अगदी अर्धा ते पाऊण तास साईडला ठेवायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की साबुदाणा सरबत किंवा सागो जर बोललो, सागो आपल्याला इंग्लिशमध्ये सागो बोलतात आणि मराठीमधून साबुदाणा सरबत. तर आता आपण सरबत करतो तर त्यासाठी आपल्याला जेली हवीच नाही का. तर इथे मी अगर अगर पावडर ही ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी जवळजवळ 2.5 ग्लास पाणी या एका बाउलमध्ये घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी भरून रूह-अफजा ॲड केलेला आहे. आता इथे मी अगर अगर पावडर ॲड केलेली आहे. तर इथे मी साधारणपणे 2.5 चमचे मी अगर अगर पावडर ॲड केलेली आहे. आणि माझी जी जेली आहे ती थोडी कमी गोड झालेली आहे. जेव्हा तुम्ही अगर अगर पावडर ॲड करत असाल तर थोडं साखरेचं प्रमाण जास्त ठेवा, कारण ती जेली गोड छान लागते. आता इथे मी अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे आणि इथे मी रूह अफजासुद्धा ॲड केलेला आहे. तर रूह अफजासुद्धा गोड असतो आणि साखरसुद्धा गोड आहे. तर ते मी प्रमाण व्यवस्थित म्हणजे तंतोतंत व्यवस्थित घेऊन असं मी ॲड केलेलं आहे. जर तुम्ही अगर अगर पावडर वापरत असाल तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. तर छान मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी म्हणजे 10च मिनटं फक्त आपल्याला छान मस्त हे गरम करून घ्यायचं आहे. आणि त्या पाण्याला छान मस्त अशी गरम गरम वाफ आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं ना की अरे आता हे पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, म्हणजे हे जे आपण जेलीसाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याला छान मस्त अशी वाफ आलेली आहे. तर गॅस बंद करायचा आहे. जास्त उकळी वगैरे द्यायची नाही आहे, फक्त ते गरम करून घ्यायचं आहे. छान मस्त अशी गरम गरम वाफ आली पाहिजे, एवढंच. तर तुम्ही इथे बघू शकता. आता मला ही जेली सेट करायची आहे. तर इथे माझ्याकडे काही साच्या आहेत. तर इथे माझ्याकडे षटकोन आकाराचा आणि काही गोल आकाराचे असे माझ्याकडे, म्हणजे बबल्स आकाराचे माझ्याकडे इथे काही ट्रे आहेत. तर मी त्या ट्रेमध्ये हे जे मिश्रण आहे हे मिश्रण ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण ॲड करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सेट करायचं आहे. तर आपल्याला हे सेट करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला लगेच अर्ध्या तासामध्ये
तासात जर तुम्हाला जेली हवी असेल तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात. फ्रीजमध्ये एक दीड तासामध्ये आरामात किंवा 15 मिनिटातसुद्धा जेली आरामात तयार होते. त्यासाठी 1-1.5 तास ठेवायची गरज नाही आहे. पण मी फ्रीजमध्ये अर्धा तास आणि फ्रीजरमध्ये अर्धा तास असं मी ठेवलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकतात. आता इथे अर्धा तास झालेला आहे आणि इथे आपला हा साबुदाणा बऱ्यापैकी भिजलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की जेली जर तुम्ही अगर अगर पावडर वापरत असाल तर ही जेली अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होते व तुम्ही ती फ्रीजरमध्ये ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. तर आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा ॲड करायचा आहे आणि छान मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तो साबुदाणा बॉईल करून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता हा दूध सर्वप्रथम आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि गरम करताना छान अशा पद्धतीने हा दूध आपला वर खाली स्पूनच्या साहाय्याने छान मस्त असं वर खाली करून घ्यायचं आहे. आता इथे मी एका साईडला वाटीमध्ये थोडंसं दूध साईडला काढलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर ॲड करायची आहे. तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही फ्लेवरची कस्टर्ड पावडर तुम्ही ॲड करू शकतात. तर इथे अशा पद्धतीने मी छान मस्त दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर ॲड करून घेतलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तिथे माझा हा जो साबुदाणा आहे तो बऱ्यापैकी ट्रान्सपरंट होत आलेला आहे आणि इथे आपलं दूधसुद्धा गरम झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात आपला साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे का, आपल्याकडं छान मस्त तुमच्याकडे असा एक जाळीदार असा बाऊल असेल तर असा बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा पाण्यासकट ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साबुदाण्यातला पाणी काढून घेतल्यानंतर थंड पाण्याने आपल्याला हा साबुदाणा चांगला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून जो साबुदाण्यामध्ये जो चिकटपणा आहे तो निघून गेला पाहिजे. म्हणजे तो साबुदाणा एकामेकाला अजिबात चिटकणार नाही आणि तो साबुदाणा छान मस्त असा थंड होईल. तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी सब्जा ॲड केलेला आहे 2 चमचे. आता या सब्जामध्ये मी चांगला अर्धी वाटी भरून मी पाणी ॲड केलेलं आहे. झाकण लावून आपला हा सब्जा साईडला ठेवायचा आहे. तर इथे आता पुन्हा मी दुधाखालचा गॅस ऑन केलेला आहे. त्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे अर्धी वाटी. त्यानंतर इथे मी रूह अफजा ॲड केलेला आहे. छान मस्त आपलं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 10 मिनटं आपल्याला छान मस्त हे बॉईल करून घ्यायचं आहे आणि हे बॉईल करताना गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती छान मस्त 10 मिनटं बॉईल होऊन द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर ॲड केली होती दुधामध्ये ती आपल्याला ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला हे जे दूध आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून दुधाच्या गाठी होणार नाही किंवा खाली हा दूध तळाला म्हणजे बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. आणि कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर अगदी आपल्याला 5 ते 7 मिनटं बॉईल करायचं आहे, त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की सागो करताना खूप जणं असं जाडसर असं दुधाचं प्रमाण ठेवतात, तर इथे मी कस्टर्ड पावडर खूप कमी वापरलेली आहे, कारण मला हा सागो जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, असं मीडियम ह्याच्यात हवं. त्याच्यामुळे मी इथे कस्टर्ड पावडर खूपच कमी ॲड केलेली आहे. तर ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला सागो जाड हवं की पातळ हवं त्यानुसार तुम्ही कस्टर्ड पावडर ॲड करू शकतात. कारण याच्यामध्ये जेव्हा साबुदाणा जातो तेव्हा तो सागो अजूनच खूप घट्ट असा बनतो. आता इथे आपल्याला बाऊल घ्यायचा आहे, त्या बाऊलमध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे, त्यानंतर सब्जा ॲड करायचा आहे आणि आपलं जे दूध तयार झालेलं आहे तो दूध ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे रूम टेम्परेचरमध्ये थोडा वेळ 10 ते 15 मिनटं थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे
आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये का ठेवायचं आहे, कारण फ्रीजमध्ये हे म्हणजे हे इथे आपला साबुदाणा सरबत तयार झालेला आहे आणि हा साबुदाणा सरबत आपल्याला फ्रीजमध्ये का ठेवायचा आहे, कारण तो थोडा हलकासा असा घट्ट होईल आणि छान मस्त थंड होईल. तर इथे मी साधारणपणे अर्धा तास मी हा साबुदाणा सरबत फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपला अर्धा तास झालेला आहे आणि मी आता इथली जेली काढून घेतलेली आहे. तर इथे आपण अगर अगर पावडरपासून जेली तयार केलेली आहे आणि इथे जेली छान मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ही जी अगर अगर पावडर असते, तर या अगर अगर पावडरपासून जेली तयार केली जाते, पण या जेलीला स्वतःची अशी चव अजिबात नसते. जर तुम्ही ही जेली नुसती तुम्ही केली, तर ती पूर्ण तुम्हाला पाण्यासारखी लागेल. जशी पाणी कसा लागतो सेम तुम्हाला पाण्यासारखी चव लागेल. जर तुम्ही अगर अगर पावडर तुम्ही वापरून जर तुम्ही जेली बनवत असाल, तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं जास्तच ठेवा, जेणेकरून ती जेली तुम्हाला गोड लागेल. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आंब्याचा रस म्हणजे आंबरस करून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अगर अगर पावडर ॲड करू शकतात. किंवा तुम्ही लिंबू सरबत ॲड करून म्हणा, किंवा तुम्ही रूह अफजा सरबत तयार करून तुम्ही त्यामध्ये तुम्ही अगर पावडर ॲड करू शकता. तुम्ही तशीही जेली बनवू शकतात. तर मी सुद्धा अशा पद्धतीने जेली तयार करून घेतलेली आहे आणि ही सगळी जेली मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की चांगला अर्धा तास झालेला आहे आणि ते आपला साबुदाणा सरबत छान मस्त असं जाडसर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात की मला साबुदाणा सरबत जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, असं बरोबर जसं मला हवं आहे तसं हा सरबत तयार झालेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला साबुदाणा पण बऱ्यापैकी असा ट्रान्सपरंट दिसतो ह्या सरबतमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. आता या ग्लासामध्ये आपल्याला सर्वप्रथम हा साबुदाणा सरबत ॲड करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, जर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट ॲड करायचे असतील, तर तुम्ही फ्रूटसुद्धा ॲड करू शकतात. तुम्हाला जे फ्रूट आवडतात ते तुम्ही फ्रूट यामध्ये ॲड करू शकता. तर मी सर्वप्रथम यामध्ये साबुदाणा सरबत ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे मी अगर अगर पावडरपासून मी जी जेली तयार केली होती ती मी ॲड केलेली आहे. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा सरबत ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि पुन्हा जेली ॲड करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही ग्लास छानपैकी तयार करून घ्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की साबुदाणा सरबत किंवा सागो हा शक्यतो उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेर कडक ऊन पडत असेल, तर अशावेळी हा सागो तयार केला जातो. आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीचे फ्रूट्स प्लस ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर इथे अशा पद्धतीने आपला साबुदाणा सरबत तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा साबुदाणा सरबत नक्की ट्राय करा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे फायनली इथे साबुदाणा सरबत किंवा सागो तयार झालेला आहे. तर ज्ञानेशला खूपच म्हणजे घाई झालेली आहे आणि त्याला असं म्हणजे तो मला येऊन सांगत होता, "मम्मी झालं का गं साबुदाणा सरबत? मम्मी झालं का गं साबुदाणा सरबत?" कारण तो खूप एक्सायटेड होता आणि त्याला साबुदाणा सरबत खूप आवडतो. आणि बघा तो आल्याच त्याने पहिलं टेस्ट करून बघितलेला आहे. तर त्याने पहिला ग्लास उचललेला आहे आणि हॉलमध्ये छान मस्त टीव्ही चालू आहे आणि तो साबुदाणा सरबत पिता पिता तो म्हणजे साबुदाणा सरबत किंवा सागो पिता पिता तो टीव्ही बघतोय. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने साबुदाणा सरबत बनवून तुम्ही उन्हाळ्याची किंवा पावसाळ्याच्या अशा पद्धतीने मी मजा म्हणजे टी व्ही बघता बघता तुम्ही असा या साबुदाणा सरबता तुम्ही किंवा सागोचा तुम्ही आस्वाद घेऊ शकतात. तर गाईज, नक्की ट्राय करून बघा. हा सागो किंवा साबुदाणा सरबत अप्रतिम झालेला आहे. तर नक्की ट्राय करा. आणि खूप दिवसापासून मला साबुदाणा सरबत करायचा होता. करेल फायनली मी आज साबुदाणा सरबत ट्राय केलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. चला तर बाय बाय.